चला तर मंडळी, आज बनवूयात दिवाळी फराळ विशेष अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत बेकरी स्टाईल नानकटाई, तेही कढाईमध्ये। त्याकरिता 1.5 पातेलं म्हणजेच 500 ग्रॅम पिठी साखर घेतली। सोबतच घेऊयात 1 पातेलं म्हणजे 300 ग्रॅम डालडा। आता हे दोनही साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचे, मळून घ्यायचे। तयार होणारं मिश्रण अगदी छान असं हलकं फुलकं क्रीमी टेक्स्चरचं तयार व्हायला हवं, साधारणतः या पद्धतीने। आता हे जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि लगेचच आपण पिठांची तयारी करूयात। त्याकरिता 500 ग्रॅम म्हणजेच 2 पातेलं मैदा, 1 पातेलं बेसन पीठ आणि अर्धा पातेलं बारीक रवा घेतलाय, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा सोडा, 1.5 चमचा बेकिंग पावडर आणि 2 चिमूट हळद घेतली। घेतलेलं संपूर्ण साहित्य एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचे आणि नंतर तयार करून घेतलेल्या या तुपाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला जराही पाणी न घालता हे व्यवस्थित मळून घ्यायचं। याचा एकदम मस्त असा एकजीव घट्टसर गोळा तयार होतो। आता एका चमच्याच्या मदतीने एकसारखे याचे गोळे तयार करून घ्यायचे। हलकासा पसरट आकार देऊन थोडंसं गार्निशिंग करिता पिस्ता लावायचा। तयार झालेली नानकटाई प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 15 मिनिटाकरिता झाकण ठेवून बेक करून घ्यायची। आपली खुसखुशीत नानकटाई तयार झाली। हीच रेसिपी डिटेलमध्ये बघण्याकरिता खालील त्रिकोणावर क्लिक करा आणि खाद्यप्रेमी पेजला नक्की फॉलो करा। बाय बाय।